श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द ऐकले की महाराष्ट्रासह तमाम देशवासियांना आठवतात ते शिर्डीचे साईबाबा। या दोन शब्दांचा उपयोग कधी राजकीय टीका करण्यासाठी केला जाईल याची कुणी कल्पनाही केली नसेल। मात्र प्रत्यक्षात हे घडलंय। उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांवर टीका करताना या दोन शब्दांचा संदर्भ दिलाय। बघूया याच संदर्भातला हा रिपोर्ट, हलक्यात घ्या। आयुष्य प्रकाशमान व्हावं असं वाटत असेल तर श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांचं पालन करा असा सल्ला शिर्डीच्या साईबाबांनी दिला होता। मात्र या तत्वांचा अर्थ नेमका कसा लावायचा हे अर्थातच प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं, कारण तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। साईबाबा सांगतात की श्रद्धा ही माणसाला योग्य मार्गावर चालायला भाग पाडते। केवळ स्वार्थापुरता विचार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या कल्याणाचा विचार करायला श्रद्धा भाग पाडते। श्रद्धा अभेद्य असेल तर माणसाचं मन विचलित होत नाही। श्रद्धेसाठी मोठमोठी आमिष बाजूला सारून माणूस त्याग करायला तयार होतो। आपण निवडलेल्या मार्गावर तो अविचलपणे चालत राहतो। जो माणूस मार्ग बदलतो, आधीच्या मार्गावर टिकून राहत नाही, त्याच्याकडे श्रद्धा आणि सबुरी नाही असं या प्रकारातल्या माणसांना वाटतं। आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं। मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय। दर आठवड्याला, दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला। म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही। थोडक्यात श्रद्धा ही माणसाचं मन विचलित होऊ देत नाही, तर सबुरी योग्य मार्ग दाखवते असं म्हणतात। आपला मार्ग चुकला आहे असं वाटलं तर सबुरीने विचार करून योग्य मार्ग पत्करता येतो। हा मार्ग वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या राज्यातून, डोंगरातून, झाडीतून जात असला तरी माणसं त्याची पर्वा करत नाहीत। सबुरी ही अधिक चांगलं आयुष्य जगण्याची कला आहे असंही मानलं जातं। अर्थात चांगलं आयुष्य कशाला म्हणायचं हा पुन्हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न झाला। मात्र जेव्हा जेव्हा माणसाची द्विधा मनस्थिती होते तेव्हा तेव्हा सबुरीचा उपयोग करून योग्य निर्णय घेता येतात असं भक्त मानतात। लोकांना मिळणारी सगळी पदं देखील साईंच्या आशीर्वादानेच मिळतात यावर भक्तांचा ठाम विश्वास असतो। ज्याला आम्ही सर्व लोक एकत्र होतो आणि महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार फॉर्म होणार याच्यावर चर्चा चालू होती, त्यावेळेला मी एकमेव आमदार आहे ज्याला शिर्डीला जायची परवानगी देण्यात आलेली होती। ती शिर्डीची शाल मी माझ्यासाठी नाही, उद्धव साहेबांना येऊन पांघरली, त्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले। की साईबाबांचं नाव घेऊन मला चॅलेंज करू नका, साईबाबांची शक्ती एवढी मोठी आहे की तुम्हाला ती तुमची जागा दाखवल्याशिवाय ते राहणार नाही। सत्ताधारी आणि विरोधक, इमानदार आणि बंडखोर, खुद्दार आणि गद्दार या सगळ्या मर्त्य मानवाच्या क्षुल्लक संकल्पना झाल्या। श्रद्धा आणि सबुरी या लौकिक जीवनाच्या पलीकडे पोहोचणाऱ्या आणि प्रत्येकाला आपल्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या संकल्पना आहेत। अर्थात साईबाबांनी सांगितलेल्या मार्गाने चालायचं की आपण चालत असलेला मार्ग हाच साईबाबांनी दाखवलेला मार्ग आहे असं म्हणायचं, हा पुन्हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न झाला, नाही का? रत्नागिरीहून चेतन सावंत आणि मुंबईहून ओंकार वाबळेसह अमोल जोशी, पुढारी।